बघा बाळांनो, आपला जर्नी टू द वेस्ट पश्चिमेकडचा प्रवास हा धडा सुरू आहे. या अगोदर आपण त्या धड्याची 2 पानांचं वाचन केलंय आणि त्याचा सविस्तर अर्थही बघितलाय. आज आपण राहिलेल्या पुढच्या 2 पानांचं वाचन करूयात आणि त्याचा अर्थ बघूयात. बघा पेज नंबर 20 वरती पहिल्यांदा वाचन करूया. इफ यू हेल्प द होली मॉन्क in his pilgrimage to India, if you use your powers for this good work, then you may return to heaven. That is why the 3 characters have agreed to be Yuan Chang's disciples and to help Yuan Chang in his difficult journey. And sure enough, they have many thrilling, exciting, and sometimes humorous adventures on the way to the Holy Land, India. The most powerful among the 3 disciples is Sun Wukong. Everything about him is extraordinary. He was born when winds blew over a huge stone egg on the flower fruit mountain. He is able to transform himself in 72 different ways. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living things of his choice. His as you wish gold banded cuddle is also magical. It can grow as big as a pillar supporting the sky, but at other times it becomes as tiny as a needle. Then the Monkey King just tucks it away behind his ear. बघा पुढं. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. He can walk through fire, travel under the water, and fly to any place at will. His body is as hard as a diamond, so no one and nothing can injure him. His golden gaze fiery eyes have X-ray vision. No one can deceive him. Sun Wukong is brave and intelligent, but he is also a trickster. He loves to have fun, and some of his superpowers help him to just that. He has a vase which can suck in anything or anyone. He can simply point at a lock and open it. He is very quick and can grow very big and very tiny at a blink. You can imagine how he must have teased his enemies using these tricks. पुढं बघा. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. Some of the stories have also been turned into films. What would you like better? To read the historical account of Yuan Chang's travels, or to read the fantastic stories of Sun Wukong? Maybe you should read both to find out what you like better.
हॅपी रीडिंग. अशा पद्धतीनं आपण या धड्याचं वाचन केलं. आता आपण या 2 पानांचा मराठी अर्थ व्यवस्थित समजावून घेऊया. बघा मित्रांनो, आपण जर्नी टू द वेस्ट हा धडा बघतोय की ज्या धड्यामध्ये युआन चांग नावाचा एक प्रवासी चायनावरून भारताकडं प्रवासाला निघालेला होता आणि त्या अडचणी त्याला खूप होत्या आणि तेवढं पार करून तो निघाला होता की ज्याला बुद्धिस्ट स्क्रिप्चर म्हणजेच एक बौद्ध धर्माचा ग्रंथ, पवित्र असा ग्रंथ आणि आणखी काही हस्तलिखित त्याला भारतातून घेऊन जायची होती. त्यावेळी लोकांना वाटलं की एवढा अवघड प्रवास तो करतोय, त्यावेळी कुठली तरी मॅजिकल पॉवर किंवा दैवी शक्ती त्याला मदत करत असेल. पण ग्यॉन डेटी नावाची जी काही मर्सी, गॉडेस ऑफ मर्सी, दयेची देवी आहे, तिनं हे सगळं बघितलं आणि तिनं या युआन चांगला प्रवासामध्ये मदत करण्यासाठी 3 लोकांची नेमणूक केली की ज्यांच्याकडं खूप अशी अद्भुत शक्ती होती. ते 3 लोक कोणते तर सन उकॉंग, झू बाजी आणि सँड प्रिस्ट नावाच्या 3 व्यक्तींची त्यानं नेमणूक केली. आणि हे काही संत नव्हते किंवा चांगले लोक नव्हते, तर ते इतरांना फसवणारे लबाडच होते. परंतु तिनं त्यांना एक संधी दिली, जर तुम्ही त्या युआन चांगला जर मदत केली तर तुम्हाला परत स्वर्गात जागा मिळेल. कारण ते लबाड होते, खोड्या काढायचे, त्रास द्यायचे लोकांना. त्यामुळं देवाने त्यांना स्वर्गातून हाकलून दिलं होतं, फेकून दिलं होतं. आणि मग या ग्यॉन डेटी या गॉडेस ऑफ मर्सी, दयेची देवी आहे, तिनं या 3घांची नेमणूक युआन चांगच्या प्रवासात मदत करण्यासाठी केली. आणि जर त्यांनी या चांगल्या कामामध्ये जर त्यांची शक्ती वापरली तर त्यांना परत स्वर्गात जागा मिळेल, असं त्या 3घांना त्या दयेच्या देवीकडून सांगण्यात आलं. मग इथं बघा, त्यांना ऑफर्ड 1 मोर चान्स, त्यांना यातून सुधारण्याची किंवा परत स्वर्गात येण्यासाठीची एक आणखी संधी देण्यात आली. पुढं काय त्यांनी केलं बघा, त्यांना काय सांगितलं या देवीनं, इफ यू हेल्प द होली मॉन्क, जर तुम्ही त्या पवित्र अशा साधूला, भिक्षूला, मॉन्क म्हणजे तो युआन चांग जो प्रवासाला निघाला होता, जर तुम्ही त्या भिक्षूला, साधूला मदत केली इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, भारताकडं त्याची जी तीर्थयात्रा चालली आहे, तो पवित्र असा प्रवास सुरू आहे, त्या प्रवासामध्ये जर तुम्ही त्या साधूला मदत केली, युआन चांगला जर मदत केली, इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर दिस गुड वर्क, जर तुमची शक्ती तुम्ही या चांगल्या कामासाठी जर वापरली, देन मग यू मे रिटर्न टू हेवन, तुम्ही परत स्वर्गात याल. दॅट इज व्हाय, म्हणून द 3 कॅरेक्टर्स, म्हणून या 3 पात्रांनी, कोणती 3 पात्र, सन उकॉंग, झू पाजी आणि सँड प्रिस्ट, या 3घांनी हॅव ॲग्रीड, मान्य केलेलं आहे, टू बी युआन चांग्स डिसायपल्स, युआन चांग याचा शिष्य होणं त्यांनी मान्य केलेलं आहे. डिसायपल म्हणजे शिष्य. अँड टू हेल्प युआन चांग इन हिज डिफिकल्ट जर्नी, आणि या युआन चांगला त्याच्या या खडतर प्रवासामध्ये मदत करायचं आणि या युआन चांगचा शिष्य होण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. अँड शुअर इनफ, आणि नक्कीच, दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाइम्स ह्युमरस ॲडव्हेंचर्स ऑन द वे टू द होली लँड इंडिया. बघा, शुअर इनफ, नक्कीच, दे हॅव मेनी थ्रिलिंग, त्यांना अनेक, थ्रिलिंग रोमांचकारी, एक्साइटिंग अगदी उत्साही असणारे, चेव आणणारे, अँड समटाइम्स ह्युमरस ॲडव्हेंचर्स, आणि काही वेळा गमतीशीर अशा साहसी गोष्टी त्यांना आहेत. ऑन द वे टू द होली लँड इंडिया, पवित्र अशा भारताकडच्या प्रवासाच्या मार्गावर त्यांना खरोखरच अनेक रोमांचकारी
उत्साह आणणाऱ्या आणि अनेक गमतीशीर अशी साहसं त्यांच्या या मार्गावरती तिथं आपल्याला बघायला मिळतील. बघा पुढं, द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसायपल्स इज सन उकॉंग. या 3 शिष्यामध्ये सगळ्यात सामर्थ्यशाली म्हणजे सन उकॉंग आहे. त्यालाच आपण मंकी किंग असं पण म्हणतो. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. त्याच्याबाबत असलेली प्रत्येक गोष्ट ही असामान्य आहे. या तिघांमधला सर्वात शक्तिशाली आहे सन उकॉंग. वी कॅन कॉल इट मंकी किंग ऑल्सो. त्याला मंकी किंग असं पण नाव आहे. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. त्याच्याबाबत असलेली प्रत्येक गोष्ट ही असामान्य आहे. ही वॉज बॉर्न वेन विंड ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटन. जेव्हा पुष्पफल पर्वतावरून एका भल्या मोठ्या दगडाच्या अंड्यावरून वारा वाहत होता तेव्हा ही वॉज बॉर्न, त्याचा जन्म झाला. बघा, ही वॉज बॉर्न, त्याचा जन्म झाला. कधी? वेन विंड्स ब्ल्यू, वारा वाहिला. ओव्हर अ ह्यूज स्टोन एग, एका भल्या मोठ्या दगडाच्या अंड्यावरून. कुठं? ऑन द फ्लॉवर फ्रूट माउंटन, पुष्पफल पर्वतावरून. एका भल्या मोठ्या दगडाच्या अंड्यावरून ज्यावेळी वारा वाहत होता त्यावेळी त्याचा जन्म झाला. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. तो वेगवेगळ्या 72 प्रकारे स्वतःचं रूपांतर करू शकतो. 72 प्रकारे तो स्वतःला बदलू शकतो. बघा, नॉट ओनली दॅट, इतकंच नाही, बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म ईच ऑफ हिज हेअर स्ट्रँड्स. त्याचा केसाचा प्रत्येक धागा सुद्धा रूपांतरित करू शकतो, दुसऱ्या गोष्टीमध्ये तो बदलू शकतो. इन टू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स ऑफ हिज चॉईस. त्याच्या आवडीच्या कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूमध्ये केसाचा प्रत्येक धागा तो रूपांतरित करू शकतो. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कडल. बघा, ॲज यू विश, इच्छाधारी, गोल्ड बँडेड म्हणजे सोनेरी पट्टा असलेला, कडल म्हणजे सोटा, म्हणजे खूप मोठा अशी काठी वगैरे असेल तर त्याला आपण कडल म्हणतो. अशा प्रकारचा एक सोनेरी पट्टा असलेला सोटा इच्छाधारी त्याच्याकडं आहे. इज ऑल्सो मॅजिकल, तो सुद्धा कसा आहे? जादुई आहे. आता तो सोटा कसा वापरला जातोय बघा त्याच्याकडून. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय. तो सोटा अगदी आकाशाला आधार देण्या एवढ्या खांबा इतका सुद्धा मोठा वाढू शकतो, मोठा होऊ शकतो. इट कॅन ग्रो, तो वाढू शकतो. ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय, आकाशाला आधार देण्या इतक्या मोठ्या खांबा एवढा सुद्धा तो सोटा मोठा होऊ शकतो. बट ॲट अदर टाइम्स, परंतु इतर वेळी इट बिकम्स ॲज टायनी ॲज अ निडल. इतर वेळी एखाद्या सुई इतका सूक्ष्म तो होऊ शकतो, सुई इतका लहान तो होऊ होतो. देन, त्यावेळी ज्यावेळी तो सुई इतका लहान होतो त्यावेळी द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. त्यावेळी मंकी किंग तो सोटा टक्स म्हणजे खोचतो, बिहाइंड हिज इयर, टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर, तो त्याच्या कानाच्या मागे खोचतो. बघा, एवढा मोठा अगदी आकाशाला आधार देणाऱ्या खांबा एवढा सुद्धा तो होऊ शकतो. आणि इतर वेळी अगदी सुई इतका लहान पण असतो. त्यावेळी तो मंकी किंग तो सोटा त्याच्या कानाच्या पाठीमागं खोचू शकतो.
Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. समरसॉल्ट म्हणजे कोलांटी उडी. आता बघा, सन उकॉंग हा कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स, हजारो किलोमीटर प्रवास करू शकतो. इन जस्ट वन समरसॉल्ट, एकाच कोलांटी उडीमध्ये हा सन उकॉंग हजारो किलोमीटर प्रवास करू शकतो. ही कॅन वॉक थ्रू फायर, तो आगीतून चालू शकतो. ट्रॅव्हल अंडर वॉटर, पाण्याखालून प्रवास करू शकतो. अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल, आणि इच्छेनुसार तो कोणत्याही ठिकाणी उडू शकतो. बघा, त्याच्या एवढ्या क्षमता जबरदस्त आहेत, त्याची एवढी पॉवर आहे. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड, त्याचं शरीर अगदी हिऱ्यासारखं घट्ट आहे. हिऱ्या इतकं घट्ट आहे. हिरा नाही तर डायमंड, तो एकदम टणक असतो. मग त्याचं शरीर अगदी त्या डायमंडसारखं टणक आहे. सो म्हणून नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम, त्यामुळं कोणीही किंवा कोणतीही गोष्ट, नो वन म्हणजे कोणीही, अँड नथिंग म्हणजे कोणतीही गोष्ट, कॅन इंज्युअर हिम, त्याला इजा करू शकत नाही. हिज गोल्डन गेज, त्याचा सोनेरी कटाक्ष, फायरी आईज, त्याचे आग ओकणारे डोळे, हॅव एक्स-रे व्हिजन, या डोळ्यांना एक क्षकिरणीय दृष्टी आहे. आता एक्स-रे व्हिजन म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीतून आरपार बघण्याची क्षमता. जरी एखादी गोष्ट अपारदर्शी असली, आरपार दिसू न शकणारी असली, तरी एक्स-रे व्हिजन म्हणजे जर असेल तर तो कुठल्याही गोष्टीतून आरपार व्यक्ती बघू शकतो. आता तुम्हाला एक्स-रे माहीत आहे, दवाखान्यामध्ये आपण काढतो. आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवाचे फोटोसुद्धा याच्यातून निघतात. म्हणजे आपल्या शरीरातून ते एक्स-रे रे हे आरपार जातात. तसं या मंकी किंगकडं एक्स-रे व्हिजन आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीतून त्याची नजर आरपार जाऊन त्याला पलीकडच्या बाजूचं दिसू शकतं. नो वन कॅन डिसीव हिम, त्याला कोणीही फसवू शकत नाही. डिसीव म्हणजे फसवणे. नो वन कॅन डिसीव हिम, त्याला कोणीही फसवू शकत नाही. बघा, सन उकॉंग इज ब्रेव, सन उकॉंग शूर आहे. अँड इंटेलिजंट, बुद्धिमान आहे. बट ही इज ऑल्सो अ ट्रिक्स्टर, पण तो एक लबाड सुद्धा आहे. बघा, हुशार आहे, शूर आहे, बुद्धिमान आहे, पण लबाड पण आहे. ही लव्स टू हॅव फन, त्याला मजा करायला आवडतं. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स, आणि त्याच्याकडं जी काही अलौकिक शक्ती आहेत, त्यापैकी काही अलौकिक शक्ती हेल्प हिम टू जस्ट दॅट, हे करण्यासाठी त्याला मदत करतात. बघा, तो बुद्धिमान आहे, शूर आहे, पण लबाड पण आहे, दुसऱ्याला फसवणार आहे, त्याला दुसऱ्याची मजा करायला आवडतं. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स, त्याच्याकडं जी काही अलौकिक अशा शक्ती आहेत, त्यापैकी काही शक्ती हेल्प हिम टू जस्ट दॅट, हे करायला त्याला मदत करतात. ही हॅज अ वेस, त्याच्याकडं असं एक पात्र आहे. आता फ्लॉवर वेस म्हणतो आपण, म्हणजेच फुलदाणी. आता इथं वेस म्हणलंय म्हणजे एक शोभेचं पात्र, भांडं म्हणू आपण त्याला. ही हॅज अ वेस, त्याच्याकडं असं एक पात्र आहे, असं एक भांड आहे. विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन, ते पात्र कोणत्याही गोष्टीला, एनिथिंग ऑर एनीवन म्हणजे कुठल्याही व्यक्तीला किंवा कोणालाही, सक इन म्हणजे आतमध्ये ओढून घेऊ शकतं. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक, तो केवळ एखाद्या कुलपाकडं बोट दर्शवतो. अँड ओपन इट, आणि ते कुलूप उघडतं. ही इज व्हेरी व्हेरी क्विक, तो खूप खूप चपळ आहे. अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी, आणि तो खूप मोठा
आणि अतिशय लहान होऊ शकतो ॲट अ ब्लिंक, म्हणजे एका क्षणात. ब्लिंक म्हणजे डोळ्याचं पातं लवताना तोच. कॅन ग्रो व्हेरी बिग, खूप मोठा वाढू शकतो. अँड व्हेरी टायनी, आणि खूपच सूक्ष्म होऊ शकतो. ॲट अ ब्लिंक, एका क्षणार्धात डोळ्याचं पातं लवतो त्या एवढ्या कमी काळात. यू कॅन इमॅजिन, मग तुम्ही कल्पना करू शकता. हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युजिंग दीज ट्रिक्स. या सगळ्या गोष्टी वापरून त्यानं त्याच्या शत्रूंची किती मजा केली असेल, त्या शत्रूंचा किती चिडवलं असेल, त्या शत्रूंची किती खेचली असेल, हे तुमच्या लक्षात येईल. टीज म्हणजे चिडवणे. बघा आता पुढच्या पानावरती राहिलेलं एक पॅरेग्राफ. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way. आता बघा इथपर्यंत आपण सन वुकॉंग किंवा मंकी किंगकडे असलेल्या सगळ्या क्षमता, त्याची सुपर नॅचरल पॉवर, तो कशा पद्धतीने वापरू शकत होता, हे सगळं बघितलं. आता हे खूपच इंटरेस्टिंग आहे, खूप गमतीशीर आहे. या पात्राविषयी तुमच्या मनामध्ये खूप जिज्ञासा निर्माण झाली असेल, खूप वाटत असेल की याच्याबद्दल आणखीन काही वाचावं, आणखीन काही गोष्टी ह्या करू शकतो का बघावं. मग बघा, इफ यू वॉन्ट टू रीड अबाउट द ॲडव्हेंचर्स दॅट सन वुकॉंग अँड हिज कंपॅनियन्स हॅड ऑन द वे. जर तुम्हाला सन वुकॉंग अँड हिज कंपॅनियन्स म्हणजे साथीदार आणि जोडीदार, या त्याच्या साथीदारांनी आणि सन वुकॉंगनी त्यांच्या मार्गावरती जे काही साहसं केली, धाडसं दाखवली, याच्याबद्दल जर तुम्हाला वाचावंसं वाटत असेल, इफ यू वॉन्ट टू रीड, जर वाचावंसं वाटत असेल, तर यू विल फाइंड द स्टोरीज इन द इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ जर्नी टू द वेस्ट. तुम्हाला जर्नी टू द वेस्ट म्हणजे पश्चिमेकडचा प्रवास या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतरात या गोष्टी सगळ्या सापडतील. बघा, यू विल फाइंड द स्टोरीज, तुम्हाला त्यांच्या सगळ्या गोष्टी मिळतील, सापडतील. इन द इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ जर्नी टू द वेस्ट, पश्चिमेकडचा प्रवास या इंग्रजी भाषांतरामध्ये तुम्हाला त्यांच्या सगळ्या गोष्टी सापडतील. जर तुम्हाला वाचायचं असेल तर जर्नी टू द वेस्ट हे इंग्लिशमधलं भाषांतर असलेलं पुस्तक तुम्ही वाचा. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न्ड इन टू फिल्म्स. त्यामध्ये असलेल्या काही गोष्टींचं सिनेमांमध्ये सुद्धा रूपांतर करण्यात आलेलं आहे. व्हॉट वुड यू लाईक बेटर, तुम्हाला कोणती गोष्ट अधिक आवडेल, कुठली? टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युआन चांग्स ट्रॅव्हल्स, युआन चांगच्या प्रवासाचं ऐतिहासिक वर्णन वाचणं, ऑर की टू रीड द फंटॅस्टिक स्टोरीज ऑफ सन वुकॉंग, की सन वुकॉंग यांच्या असलेल्या काल्पनिक गोष्टी, यापैकी तुम्हाला काय वाचायला आवडेल? मे बी यू शुड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. तुम्हाला कोणती गोष्ट अधिक आवडेल हे शोधण्यासाठी कदाचित यू शुड रीड बोथ, दोन्हीही गोष्टी तुम्ही वाचणं अधिक चांगलं होईल. बघा, मे बी कदाचित, यू शुड रीड बोथ, दोन्ही गोष्टी तुम्ही वाचाव्या. कशासाठी? टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर, तुम्हाला अधिक चांगली गोष्ट कुठली वाटेल हे शोधण्यासाठी तुम्ही दोन्ही गोष्टी वाचाव्या, हे अधिक चांगलं होईल असं मला वाटतं. आणि शेवटी हॅपी रीडिंग, तुमचं वाचन आनंदी हो, तुमच्या वाचनाला शुभेच्छा. अशा प्रकारे हॅपी रीडिंग, तुमचं वाचन आनंदी हो. अशा प्रकारे तुम्हाला जर जिज्ञासा या सन वुकॉंग, मंकी किंग किंवा युआन चांगच्या प्रवासाबद्दल आता निर्माण झाली असेल, तर तुम्ही हे पुस्तक, वेगवेगळी तुम्ही पुस्तकं याच्यावरती शोधा
आणि ती वाचा. अजून याच्यापेक्षाही वेगळ्या गोष्टी तुम्हाला सन उकॉंग किंवा मंकी किंग त्याला किंवा युआन चॉंग याबद्दलच्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील, किंवा या गोष्टी त्यापैकी काही गोष्टींचं रूपांतर सिनेमामध्ये सुद्धा केलं गेलेलं आहे. त्यावरती आधारित काही ते असलेले सिनेमेसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि या असलेल्या स्टोरीचा किंवा मंकी किंग किंवा युआन चॉंग ही जी काही तुम्हाला पात्र इथं अभ्यासायला मिळाली याच्याबद्दल असलेली तुमची जिज्ञासा तुम्ही त्यातून तुम्ही ज्ञान मिळवू शकता.